12 नंबर चारीचा जेव्हा सर्वे केला तर आठ अवैध दारू बनवणारे दुकानं आम्हाला सापडली. तर मग ती पूर्ण चारी मोकळीच केली जाणार असा निर्णय झाला की जेवढे मंदिरं शिर्डीच्या लगत आणि शिर्डीमध्ये म्हणजे नगरपंचायती हद्दीतच जे शासकीय जागेवर सगळ्या मंदिरांचे एक्झिस्टिंग ट्रस्ट बरखास्त केले जातील आणि सगळ्या मंदिरांचा एक सिंगल ट्रस्ट करून आस्थापना खर्च आणि शिर्डीच्या विकासासाठी त्या पैशाचा वापर फोटो लावतं आणि त्याला आम्ही पाठबळ दिलं तर विषय आहे. फोटो लावायचा प्रत्येकाचा अधिकार आहे. काही गुन्हेगार संरक्षणासाठी आपला फोटो टाकतात, पण गुन्हा झाल्यावर तो किती जरी माझ्या जवळचा कार्यकर्ता असून नगरसेवक का असना त्याला अटक होणार. आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे. हा काय सुजय विखेचा निर्णय नाही. आणि विरोध करणारे कोण आहेत? शिर्डी सोडून बाहेरच्या विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाहीये. शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घ्या. बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही. त्याचं ऐकलं जाणार नाही. 11:30 नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल. 11 वाजेनंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे 4 दिवस रिक्षामार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय. एक 8 लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं. त्याची ऑर्डर दुहेरी हत्याकांड घटनेनंतर शिर्डीतील प्रशासन ऍक्शन मोडवर आलंय आणि जोरदार कारवाया सुरू झाल्या. मात्र तरीही शिर्डीत पुन्हा एका तरुणावर चाकू हल्ला झाला. त्या अनुषंगानं युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी तातडीनं शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे ग्रामस्थ व अधिकारी वर्गाची बैठक घेत विविध कठोर निर्णय घेण्यात आले. याबाबत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. मुळात शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढते गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केलेली होती. आठवड्याभरात चांगल्या पद्धतीने कारवाई झाली. ती कारवाई होऊन कालची जी घटना घडली ही व्यक्तिगत वादातून आणि 2 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या घटनेला कुठंतरी पुनर्वृत्ती त्याची करण्यात आली आणि हा एकाच समाजामधल्या 2 परिवारामधला वाद होता जो समोर आला. ही घटना अगोदरच्या घटनेसारखी नव्हती, पण तरी सुद्धा आपण केलेल्या कारवायांवर अधिक अजून प्रबळ कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय SP साहेबांनी एक 8 लोकांचं स्पेशल पथक शिर्डीसाठी तयार केलं. त्याची ऑर्डर ॲडिशनल SPच्या माध्यमातून आता निघाली असेल संध्याकाळी. हे पथक लोकल क्राईम ब्रांचच्या अंडर काम करेल, शिर्डीमध्ये स्थायी राहील आणि जेवढे गुन्हेगार आज ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सगळ्यांचा राऊंडअप घेणे, ज्यांच्यावर वेपनचे गुन्हे दाखल आहेत त्यांची चौकशी करणे, कुठलाही तडीपार व्यक्ती शिर्डीमध्ये नाही ना असं एक स्पेशल पथक तयार करून आपण आता पुढची कारवाईला सामोरे जात आहोत. अनेक गोष्टी ग्रामस्थांनी देखील सुचवलेल्या आहेत. 11:30 किंवा 11 नंतर पूर्णपणे आस्थापना बंदीची घोषणा आपण आता करतो आहोत. यानी की 10:30ची आरती संपल्यानंतर 11 वाजेनंतर शिर्डी पूर्णपणे बंद केली जाईल असं प्रकटन आपण उद्यापासून पुढचे 4 दिवस रिक्षामार्फत सगळ्या ग्रामस्थांना कळवतोय. काही शिर्डीमध्ये एरियाज आयडेंटिफाय केलेत ज्यामध्ये 11:30 नंतर रस्त्यावर कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी चालताना दिसला तर त्याला त्या ठिकाणी विचारणा करून अटक केली जाईल. जो कोणी त्यामध्ये म्हणजे अति व्यवस्थित सेवा असेल, कोणी हॉस्पिटलला चाललं असेल त्याला त्याचा पुरावा द्यावा लागेल. हे करणं काळाची गरज आहे की कोणीही व्यक्ती जो कारण नसताना रस्त्यावर फिरतो, जरी तो ग्रामस्थ असला पण कारण नसताना रस्त्यावर फिरतो, त्यांच्यावर देखील आता आळा घालायचा निर्णय झाला. असे अनेक निर्णय झालेत. मला असं वाटतं की पुढच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा परिणाम अधिक चांगला दिसेल. बऱ्यापैकी कारवाया पोलिसांच्या चालू आहेत आणि यापुढे देखील पोलीस कारवाई करून स्वच्छ शिर्डी अभियान जो आपण हाती घेतलेला आहे त्याला आज अजून गती मिळायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून केला. बंदी आपण म्हणू शकत नाही, ही आस्थापना बंदी आहे. व्यवस्थापन म्हणजे काय? हॉटेल बंद होणे. हॉटेल हे 11:30 वाजता 11 ते 11:30 मध्ये बंदच झाले पाहिजेत आणि हा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे. हा काय सुजय विखेचा निर्णय नाही. आणि विरोध करणारे कोण आहेत? शिर्डी सोडून बाहेरच्या विरोध करणाऱ्या माणसाला अधिकार नाहीये. शिर्डीच्या लोकांनी त्यांचा निर्णय स्वतः घ्यायचा निर्णय घेतला. शिर्डी ग्रामस्थ म्हणतील तोच निर्णय अंतिम राहील. बाहेरच्या माणसांनी शिर्डीच्या ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन इकडे सल्ला द्यायची आवश्यकता नाही. त्याचं ऐकलं जाणार नाही. इथं तेच होईल जे ग्रामस्थ पाहतात. आता तुम्ही पहा, प्रसादालयाचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आज अधिकृत आकडा आम्ही जाहीर करणार आहोत. आता मी 1 आठवडा थांबलोय. रोज 10,000 लोक कमी झाले जेवायचे. 10,000 म्हणजे मी जेव्हा बोललो पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं हसू करण्यात आलं, माझ्यावर टीका टिप्पणी झाली.
आणि आपण जेव्हा दर्शन रांगेतून निघणाऱ्या साई भक्ताच्या हातात पास द्यायला लागलो, रोजचे 10,000 लोक कमी झालेत. अजून याच्यामध्ये आम्ही मॉडिफिकेशन करणार आहोत की साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा. हे भोजनालय नाहीये, हे प्रसादालय आहे आणि प्रसाद भक्तांनाच मिळायचा अधिकार असतो, इतर कोणाला नाही. त्यामुळे साई भक्तांनाच तो प्रसाद मिळावा या दृष्टिकोनातून आज हा झालेला बदल आणि असे अनेक बदल येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शिर्डीचे ग्रामस्थांनाही माहिती आहे की शिर्डीची सुरक्षतेची जबाबदारी ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचीच आहे. आणि म्हणून जेव्हा प्रसादालयाचं वक्तव्य झालं, तुम्ही पहा, मला स्थानिक एकही माणसाने माझ्या विरोधात कधी बोललं नाही, कारण की त्यांना ही परिस्थिती माहीत होती. आणि मी नेहमी म्हणतो, महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक काय विचार करतात हे मला जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की हे निर्णय घेतल्यानंतर कालांतराने का होईना लोकांना ते फरक जाणवला. आम्ही रितसर आकडा अजून एक मी जसं म्हटलो या सॅटर्डे संडेला कव्हर झाल्यावर 15 दिवसाचा आकडा देऊ की किती संख्या कमी झाली. आता तुर्तास आमची माहिती 10,000ची आहे, कदाचित 8,000 असेल, 5,000 असेल, फ्लक्च्युएट असतं, पण 5,000 जर मिनिमम आहे, 10,000 100% आम्हाला जाणवतं. पाकिटावर आपण आता पुढची कारवाई करणार आहोत. नाश्ता पाकिट मी स्वतः इथं एक अजून आमच्या भाई जगतापांचं आश्रम आहे बहुतेक तिथं, बरोबर, तर त्यांना मी विनंती केली की आपण देखील चार्ज जेवण ठेवा, जेणे की काय आहे की तुम्ही विचार करा, ज्या दिवशी इथं लाईनीत 5 दिवस सुरू झालं, अख्खी गर्दी ते निमगावला पोहोचली, साई निवाराला. म्हणजे हा फरक आहे. ते भक्त नव्हते, पण ते हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक जे फिरत होते हे ते होते. आणि म्हणून मी भाई जगतापांची स्वतः त्यांच्या भाई ठाकूरच्या व्यवस्थापनाशी मी चर्चा केली. म्हटलं तुम्ही देखील संस्थांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे निर्णय घ्या. तुम्ही तुमच्या पालखीच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या लोकांनाच तुम्ही तिथं सुविधा द्या, बाहेरच्या लोकांना देऊ नका. त्यांनी सहमती दाखवली, तेही आपण पण जोपर्यंत हा एकत्रित प्रयत्न आहे, मी एकीकडे एक करतोय मग दुसरीकडे दुसरं एक जण करतोय. त्याचबरोबर शिर्डी नगर पंचायतला आता आपण टेंडर काढायला लावलंय. एक आपण एजन्सी नेमतोय, ज्या एजन्सीमध्ये शिर्डीचं सेन्सस केलं जाणार आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचं आधार कार्ड, कूपन, वोटर आयडी कार्ड, तो भाडोत्री राहतो का, तो इथला रहिवासी आहे का, मतदार यादीमध्ये त्याचा अनुक्रम क्रमांक नंबर, अशी कंपनी आउटसोर्स करून पूर्णपणे 1 महिन्यामध्ये शिर्डीचा सेन्सस तयार केल्यानंतर जे लोक बाहेरचे, आता काल आम्ही हातगाड्या जप्त केल्या, त्या हातगाड्या जप्त केल्यामध्ये एक जण जळगावचा निघाला, एक जण धुळ्याचा निघाला, एक जण मालेगावचा निघाला. म्हणजे इथले रहिवासी नाहीच आहेत हे लोक. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. हा सेन्सस झाल्यानंतर 1 महिन्यानंतर अजून अधिक कठोर कारवाई करायचा निर्णय झालेला. आणि ग्रामस्थ आता या बाबतीत ठाम आहेत. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ग्रामस्थांच्या पाठीशी, सर्वपक्षीय ग्रामस्थ जे म्हणतील शिर्डीमध्ये तेच होणार. कोण फोटो लावतं आणि त्याला आम्ही पाठबळ दिलं तर विषय आहे. फोटो लावायचा प्रत्येकाचा अधिकार आहे. काही गुन्हेगार संरक्षणासाठी आपला फोटो टाकतात, पण उद्या ज्या ज्या लोकांनी फोटो लावले असतील त्यांनी जर गुन्हा केला तर तो जेलमध्ये सापडणार. त्यांनी माझा फोटो लावू, गळ्यात माझं लॉकेट घालू, का त्यांनी त्याच्या घराबाहेर माझा पूर्ण मोठा फ्लेक्सबोर्ड लावला तरी कारवाई होणारच. त्यामुळे त्या बाबतीत ज्यांना आता हे पाहिजे, एवढं मोठं समाज आहे, सगळ्यांना कंट्रोल करणं मला शक्य नाही. पण गुन्हा झाल्यावर तो किती जरी माझ्या जवळचा कार्यकर्ता असून नगरसेवक का असना त्याला अटक होणार. ही कंपनी आपण नेमतोय. नगर परिषदेवर प्रशासनावर भरपूर दबाव आता आलेला आहे. त्यांना पाण्याची सोय पाहिजे, कचऱ्याची सोय पाहिजे, अतिक्रमण पथक त्यांचं आहे. त्यामुळे आता हे जे कोमिंग ऑपरेशन किंबोना प्रत्येक सेन्सस ज्याला म्हणतो आपण तयार करायचा आहे शिर्डीचा, तो आपण आउटसोर्स कंपनी, जाहिरात आता येईल 1 आठवड्यामध्ये, जाहिरात आल्यानंतर एक कंपनी नेमली जाईल. त्याचे 100 एम्प्लॉईज राहतील. प्रत्येक घरात घर टू घर जाऊन सगळं आम्ही सर्व्हे करू आणि जे लोक सापडणार नाही त्यांचे नावं परमनंटली मतदार यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय अगोदर पण घेतला गेला होता, पण दुर्दैवाने नगरपालिका ओव्हरबर्डन्ड असल्यामुळे हे काम आम्ही करू शकलो नाही. म्हणून हा कंपनी आउटसोर्स करून निर्णय आम्ही केला आहे. मंदिर आहे शिर्डी परिसरामध्ये जे त्याच्यावर ट्रस्ट आहे, मात्र ते मंदिर नगरपालिका किंवा शासकीय जागेवर बांधले गेलेत. आणि म्हणून असा निर्णय झाला की जेवढे मंदिरं शिर्डीच्या लगत आणि शिर्डीमध्ये म्हणजे नगरपंचायती हद्दीतच जे शासकीय जागेवर आहे, मग ती जागा नगरपंचायतची असो, महाराष्ट्र शासनाची असो, या सगळ्या मंदिरांचे एक्झिस्टिंग ट्रस्ट बरखास्त केले जातील आणि सगळ्या मंदिरांचं एक सिंगल ट्रस्ट करून याचं पूर्ण आलेला इन्कम, याचा आउटपुट, याचा आस्थापना खर्च आणि शिर्डीच्या विकासासाठी त्या पैशाचा वापर व्हावा असं ग्रामस्थांची मागणी होती. आणि मला वाटतं महिन्याभरात ते ट्रस्ट फॉर्मेशनची प्रक्रिया आम्ही सुरू करू. अतिक्रमण कुठलं हा मुद्दा आहे. शिर्डीमधलं अतिक्रमण 12 चारीचं 15 तारखेला आता अतिक्रमण काढायला नोटीस रितसर दिलेल्या आहेत. 11 नंबर चारी जी आहे त्याची नैसर्गिक परिस्थिती वेगळी आहे. आज
12 नंबर चारीचा जेव्हा सर्वे केला तर आठ अवैध दारू बनवणारे दुकानं आम्हाला सापडली. तर मग ती पूर्ण चारी मोकळीच केली जाणार. 11 नंबर चारीचा विषय तिथं रहिवास आहे, तिथं लोक राहतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्यांना कशी पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून आपण द्यायचा निर्णय घेतला. पण जी जागा आपण देत होतो तिथं ग्रामस्थांचा विरोध ग्रामसभेमध्ये झाला की आम्हाला हे लोक इथं नको, म्हणून त्या संदर्भात मीटिंग होती. मला असं वाटतं आज न्यायालयामध्ये ती केस चालू आहे. न्यायालयाने जर स्टे दिला तर इरिगेशन आपली जागा मोकळ्या करण्यासाठी प्रशासन जी पुढे कारवाई करेल. मात्र लोकांचं पुनर्वसन पण होणं गरजेचं आहे. जे लोक 15-15, 20 वर्ष झालेत जे राहत आहेत. आता शिर्डीमध्ये देखील आम्ही आमचा नाला रोड असेल, आंबेडकर नगर असेल, पर्यायी जागा नगरपंचायत दिल्यानंतर जर लोक जात नसतील तर मग नगरपालिकेची चूक नाही. नगरपालिका कारवाई करणार. आम्ही तुम्हाला जागा देतोय, प्रॉपर डेव्हलप्ड जागा देतो राहायला, तरी तुम्ही अट्टास आहे की आम्ही इथंच राहणार, तर ते चुकीचं आहे. तर मला असं वाटतं ग्रामस्थांशी संवाद करून, त्या लोकांशी संवाद करून ते लोक ऐकतील. आणि नाही ऐकलं तर नाईलाजोत्सव अतिक्रमण काढायची मोहीम ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात घेतलेली आहे. तर ती शिर्डीमध्ये पण होईल. दुर्दैवी बाब ही आहे की एवढं मोठं सगळं अनेक वर्षापासून जर साठलेलं, जसं मी तुम्हाला म्हटलो, या प्रश्न आहे, याला टप्प्याटप्प्याने आपण करू. संस्थांच्या व्यवस्थेमध्ये जे कर्मचारी असतील किंवा जे लोक सिक्युरिटीची जबाबदारी ज्यांची असेल ती खरं मंदिर परिसरातील जबाबदारी त्यांची आहे. आता बाहेर येऊन लोक त्रास देतात किंवा हे जे बाहेरचे लोक आलेले आहेत जे अतिक्रमण करतात, यावर आता जेव्हा पूर्ण कारवाई होईल मग आपण संस्थांच्या संरक्षण विभागाशी संलग्न राहून पुढची कारवाई करू. पण सध्याची कारवाई ही पोलीस प्रशासन, शिर्डी नगरपंचायत प्रशासन आणि महसूल प्रशासन हे मिळून करत आहे. याच्यामध्ये सध्या संस्थांचा सहभाग आपण घेत नाही. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर. MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.